नमस्कार, रुचिरामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी शेफ विवेक नर आणि आपल्यासोबत आहेत आज अशा मस्त अशा हेल्दी रेसिपी म्हणजे कसं मित्रांनो की सॅलड झाले, वेगवेगळ्या प्रकारचे डाएट सूप झाले, तर त्यामध्ये थोडी टेस्ट देखील आली पाहिजे म्हणून हा काहीसा असा वेगळा प्रयत्न आपण बनवत आहोत। रोस्टेड व्हेजिटेबल विथ कॅरेट मॅश। तर त्यासाठी साहित्य अगदी सोपं घेतलं आहे। पंपकिन आहे म्हणजे भोपळा, बटाटे, एक कांदा, एक टोमॅटो, कॅरेट घेतलेत आणि ओव्हरऑल जे इंडियन स्पाइस आहेत त्यातलंच एक स्पाइस सारखं असं म्हटलं तरी चालेल। ही एक आहे पाप्रिका पावडर, थोडी कमी तिखट असते, रंग चांगला देते। टोमॅटो केचप आहे, गरम मसाला, थाईम नावाची हब येते ती वापरली आपण एक। तर थाईम नसेल तुमच्याकडे तर कोथिंबीर वापरली तरी चालेल, असं काही त्यामध्ये हार्डकोर रूल नाही की थाईम टाकूनच बनवायचं आहे। चवीनुसार मीठ, सफेद मिरी पावडर वापरली आपण आणि गार्लिक पेस्ट। तर सुरुवातीला काय करायचं, एक चॉपिंग बोर्ड घेऊया आणि या चॉपिंग बोर्डवरती आपलं जे साहित्य आहे म्हणजे हे जे पंपकिन घेतलेत आपण, तर सालासकटच वापरणार आहोत आपण, कारण का रोस्टेड व्हेजिटेबल म्हटलेत आपण। तर पंपकिन व्यवस्थित कापून घ्यायचं आहे, ते अशा प्रकारे वेगवेगळ्या आकारात कापून घ्यायचे। हे झाले पंपकिन। त्याच्याच जोडीला हे बटाटे जे आहेत ते देखील मी घेतोय। वगैरे 3 स्लाइस नको आहे, 3 ते 4 डिपेंड। रेशो बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडतो की हा बटाटा आहे तो सोलून खावा की विदाउट सोलून। तर नॉर्मली कसं बघा, ह्या सालीमध्ये जास्तीत जास्त फायबर आहे, जीवनसत्व आहेत। तर काहींना आवडत नसतील तर चालतील, पण जीवनसत्व पाहिजे तर नक्कीच हे साली सकट खाल्ला पाहिजे। तर या प्रकारे हा जो बटाटा आहे याला कॅरेट मॅशसाठी लागणार आहे। तर कॅरेट फक्त अप अँड डाऊन मी ट्रिम करून घेणार आहे, कारण तो अगदी सहजासहजी बनतो कॅरेट मॅश। टोमॅटो जे आहेत ते व्हेजेसमध्ये कापायचे, पण त्यापूर्वी आपल्याला त्याचा जो मधला डोळा आहे तो आई आहे तो कापून घ्यायचा आहे आणि नंतर त्याचे 1/4 असे व्हेजेस पाहिजे आपल्याला। तर वेगळ्या प्रकारचा सॅलड आहे, किंवा स्टार्टर म्हणू शकता किंवा पार्टी स्नॅक्स म्हणू शकता। कांद्याचे व्हेजेस कापून घ्यायचे आहेत आपल्याला। तर कांदा तो देखील व्हेजेस मध्ये 1/8 करून घेऊया आपण। पार्टी स्नॅक्स किंवा पार्टी सॅलड म्हणता येईल त्याला। तर आपण घेतला तो व्यवस्थित, गॅस ऑन करून घेऊया। इथे एखाद्या ओव्हनमध्ये जर असेल किंवा घरी चूल असेल तर चुलीमध्ये एखाद्या प्लेटमध्ये टाकून भाजून घेऊ शकता। इथे आता आपण तव्यावरती करतो, एका पॅनमध्ये तेल चांगलं पसरून घ्यायचं आहे। गॅस थोडा गही झाला पाहिजे आणि मग हे बटाटे ॲज असे जाऊ दे। तर प्रेक्षक कसं आहे, प्रत्येक व्हेजिटेबल त्याला लागणारा कुकिंग टाइम हा वेगवेगळा असतो। आता हे बटाट्याचे आपण स्लाइस केले तर त्यामुळे हे साधारण
अराऊंड 10 ते 12व्या मिनिटाला पूर्ण कुक होतील. तर इन बिटवीन व्हेजिटेबल ॲड ऑन करायचे आहेत आपल्याला. तर थाईम तर मी आत्ताच थोडी वापरणार आहोत यामध्ये. थोडी थाईम टाकतो यामध्ये. अजून तेल वाढवायला हरकत नाही. त्यानंतर हे जे कांदे आहेत जे आपण आपल्याला रोस्ट करायचे आहेत ते टाकून घेतो त्यामध्ये. अरेंज करून घ्यायचे आहेत. हे जे पंपकिन आहेत, पंपकिन देखील जाऊ दे कॉर्नरला. तर हे पूर्ण अरेंज करून घ्यायचे व्हेजिटेबल. एखाद्या ग्रिलरवरती मस्त असे ग्रिल पॅन पण येतात, त्याच्यावरती ग्रिल मार्क येतात. तर त्या देखील तो देखील एक प्रकार आहे या प्रकारचं सॅलॅड बनवण्यासाठी. जसं बोललो गरजेनुसार थोडंसं तेल डिझॉल्व करायचं आहे. शक्यतो अशा रोस्टेड व्हेजिटेबलमध्ये वगैरे ऑलिव्ह ऑइल वापरलं जातं, पण आता ठीक आहे ऑलिव्ह ऑइल थोडं एक्सपेन्सिव्ह आहे त्यामुळे आपण हे साधंच ऑइल वापरतो आहे. मंद आचेवरती ठेवून द्यायचं आहे. त्याला लीड ऑन करूया. तर साधारण प्रेशर साधारण 10 मिनिटं त्याला झाकण ठेवून आपण शिजत ठेवायचं आहे. तर मंद आचेवरती मी शिजत ठेवतोय ते. आणि याच बाजूला दुसरीकडे थोडं परत एकदा थोडं तेलाचा वापर होणार आहे. तेल वापरूया. याच तेलामध्ये थोडं गरम होऊ दे. गरम झाल्यानंतर ते तेल गरम झाल्यानंतर आपल्याला वापरायचं आहे थोडा बटाटा. त्या बटाट्याबरोबरच आपल्याला कॅरेट देखील टाकायचे आहेत तेवढ्याच प्रमाणात. तर चांगले बारीक किसून घेतलेले हे गाजर आहेत आणि बटाटा. त्यामुळे जास्त हाय फ्लेमवरती ठेवायची गरज नाही. अगदी लो फ्लेममध्ये देखील प्रॉपरली होतील. आता इथे हा आपला जो दुसऱ्या बाजूला गॅस चालू होता तो आपण बंद करून घेतला. व्हेजिटेबल चांगले होऊन चाललेत एका बाजूने. दुसऱ्या बाजूला टर्न करायचे आहेत. तत्पूर्वी आपला हा कॅरेट मॅश रेडी होते. गरजेनुसार पुन्हा एकदा पाणी टाकून घ्यायचं आपण. आणि बटाटा आहे स्टार्च आहे तर ते पुन्हा एक्झिक्यूट करून घेतं ते. आणि ते एवढं झाल्यानंतर चवीनुसार त्यामध्ये
मीठ, ते जसं बोललो तुम्हाला की व्हाईट पेपर पावडर ही वापरायची, आणि ह्या ज्या हर्ब्स वापरलेत आपण म्हणजे थाईम, ही थाईम टाकली थोडी, ओके. तर कॅरेट मॅश आपला रेडी आहे, एका बाजूला ठेवला तो. तर आपले जे रोस्टेड व्हेजिटेबल होते त्यांच्याकडे वळूया, परतून घेऊया चांगलं. तर साधारण या वेळेला आपण चेक करायचं आहे बटाटा कितपत शिजलाय. कारण मुख्य व्हेजिटेबल त्यामध्ये जो शिजायला वेळ लागतो तो बटाटाच आहे, दुसरा म्हणजे पंपकिन. तर साधारण त्यांना वेळ लागतो थोडा. तर हे जे टोमॅटो आपण घेतले ते टोमॅटो या शेवटच्या मोमेंटला टाकायचे. थोडं किंचितचं तेल, मीठ, रोजमेरी. तर गॅस बंद करून घेतलाय. आपले रोस्टेड व्हेजिटेबल तयार आहेत. मस्त असा फ्लेवर येतोय त्याचा. आणि आपण बनवलं होतं कॅरेट मॅश, तर तो कॅरेट मॅश देखील रेडी आहे. तर सर्वप्रथम काय करूया, हा कॅरेट मॅश आहे त्याला एक बेस देऊया. म्हणजे सॅलडला, प्रत्येक सॅलडला हा बेस असतोच. मग त्याचबरोबर हे जे आपले रोस्टेड व्हेजिटेबल आहेत तर प्रेक्षक तयार आहे तुमच्यासाठी स्पेशल असे रोस्टेड व्हेजिटेबल विथ कॅरेट मॅश. तर प्रेक्षक पहिली हेल्थ रेसिपी बनवली, आता ही दुसरी एकदम वेल्दी अशी रेसिपी. म्हणजे काय बनवतो आहोत आपण, मेक्सिकन चिकन. साहित्य अगदी सोपं. चिकन घेतलंय, सॉसेजेस आहेत, मैदा, लाल तिखट त्यातलाच एक प्रकार पाप्रिका, टोमॅटो केचप, गार्लिक पेस्ट, थाईम घेतली आपण, मीठ आणि त्याबरोबर आहे थोडासा गरम मसाला. आता सुरुवात करूया. सर्वप्रथम काय करायचं आपल्याला, एक चॉपिंग बोर्ड घेतो. हे जे चिकन घेतलं आपण, बोनलेस चिकन, त्याला थोडं पोर्शन आउट करून घेऊया.
हा जो बाजूचा फॅटी पार्ट आहे तो देखील कापून घ्यावा लागेल. त्यानंतर याचे असे स्लँटमध्ये कट कापायचे आहेत. या स्लँटमध्ये जे आपण कट कापणार त्याला पिकांते म्हटलं जातं किंवा पिकाटा या नावाचा कट म्हटलं जातं. तर असे हे चिकन पिकाटा कापून घ्यायचे आहेत. हा जो कट आपण कापतोय याला पिकाटा असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हे पिकाटा आपण कापून घेतले. तर त्याचबरोबर ह्या ज्या सॉसेजेस घेतलेत आपण चिकन सॉसेजेस त्याला 1/2 कापून घेऊया. तर सिंपल हा जो मैदा घेतला आपण त्या मैद्याला घेऊन आपल्याला बनवायचं आहे सीझनिंग फ्लावर. हे सीझनिंग फ्लावर बनवण्यासाठी सिंपल जास्त काही कठीण नाही. लाल तिखट थोडं त्यामध्ये टाकतो मी, गरम मसाला आणि मीठ. हे चांगलं मिक्स करायचं असं. सोबतच आपल्याला गॅस ऑन करायचा आहे. गॅसवरती आपण एक फ्लॅट पॅन ठेवलेला आहे. त्या फ्लॅट पॅनमध्ये थोडं तेल पसरवून घ्यायचं ते तेल. आणि नंतर हे तर आपण घेतलेलेच आहेत सीझन फ्लावर. त्यामध्ये थोडी ही जी हर्ब्स घेतली आहे थाईम ती जाऊ दे. नंतर याला अशा प्रकारे डस्टिंग करून घ्यायचं. डस्टिंग करून ठेवून द्यायचे असे. तर अशा प्रकारे डस्टिंग करून चांगलं पसरवून घ्यायचं आहे. परतून घेतले. पॅन देखील आपला गरम झालाच असेल. त्या गरम पॅनमध्ये हे जे पीस आहेत चांगला हाय फ्लेमवरती पाहिजे पॅन. थंड पॅनवरती टाकून नये नाहीतर काय होतं ते स्टिक होईल. अशा प्रकारे हे चिकन एका बाजूला भाजून झालं की दुसऱ्या बाजूला त्याला परतून घेऊया. थोडं तेल, हाय फ्लेमवरतीच करायचं आहे. सॉसेजेस जे आपण कापून घेतलेल्या 1/2 वगैरे. परत थोडं साईज मोठी वाटते तर 1/2 तर केलेलंच 1/4 करूया. ही जी थाईम घेतलेली आपण तर ती थाईम पूर्णपणे वापरायची. त्यामध्ये गरम मसाला जो बोललेलो तुम्हाला त्या प्रमाणात गरम मसाला, पाप्रिका पावडर देखील प्रमाणात थोडीशी. ही पाप्रिका पावडर टाकल्या आपल्याला त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे. थोडी नावाला गार्लिक पेस्ट टाकतोय. आणि गार्लिक पेस्ट टाकल्यानंतर त्यामध्ये जाऊ दे थोडंसं हलकं
पाणी. त्याचबरोबर थोडं टोमॅटो केचप. अशा प्रकारे चांगलं परतून घ्यायचं ते. थोडंसं मीठ लागेल त्यामध्ये, तर चवीनुसार मीठ. या प्लेटमध्ये गरम करूया. प्रेक्षको, मेक्सिकन चिकन तयार झालं आहे. गार्डन फ्रेश ऑरेगॅनो आपण आणलाय आणि तो ऑरेगॅनो घेऊन देऊया सुंदर असा. तर तयार आहे तुमच्यासाठी स्पेशल असं मेक्सिकन चिकन. तर प्रेक्षको, आजच्या दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील. तुम्ही आम्हाला लिहून कळवू शकता. आमचा पत्ता आहे निर्माती रुचिरा, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030 आणि आमचा ईमेल ॲड्रेस आहे ruchirashow@ddkmumbai.org. अशाच रंगीबेरंगी झणझणीत अशा रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत याच वेळी याच ठिकाणी. पण तोपर्यंत बाय. रुचिरा प्रसारण सोमवार ते शनिवार दुपारी 2 वाजता.